हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत अगदी स्पेशल अशी गोष्ट शेअर करणार आहे. माझ्याकडे आधीच एक शिलाई मशीन होती, ती रिपेअरिंगसाठी मी गेले होते आणि तिथेच मला छान मस्त सुंदर अशी एक मशीन भेटली. तेच मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि मला एक कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर मग आम्ही सेलिब्रेशनसाठी छान मस्त आईस्क्रीम घेण्यासाठी गेलो. तर छान रबडी मस्त आणि शिवानी आईस्क्रीम घेतली. मी त्याला छान दुसरी आईस्क्रीम दिली होती, पण म्हटलं नाही मला हा कोणच खायचा. तर आम्ही सगळ्यांनी छान मस्त आईस्क्रीम सेलिब्रेशन केलं. तुम्हीही असं सेलिब्रेशन करतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर मला तसंच सांगा. त्यानंतर मग घरी आल्यानंतर मी मशीनची पूजा करून घेतली. माझ्याकडे पिकोची मशीन नव्हती. पिकोची मशीन घेण्यासाठी मी गेले होते. पिकोची नवीन मशीन 7,500-8 हजारापर्यंत येत होती आणि सेकंड हँड घेतली तरी सुद्धा 4-5 हजारापर्यंत जात होती. मग म्हटलं याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी वगैरे बऱ्याच गोष्टी होतात, रफू केला जातो छान आणि बऱ्याच गोष्टी यामध्ये ऍडिशनल होत्या. तर त्यामुळे मला ही मशीन खूप आवडली होती, म्हणून म्हटलं ही मशीन घेतली की तुमच्यासोबत शेअर करावी. तर माझ्या मैत्रिणींनी माझा हा व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर मग मशीनला हळद कुंकू लावायला मला भीती वाटत होती, कारण पांढरा पोर्शन आहे सगळा आणि तिथे जर डाग पडला तर तो निघणार नाही कधी. म्हणून छान ट्रान्सपरंट अशी सेलो टेप चिपकवली आणि त्यावरती छोटंसं स्वस्तिक काढून घेतलं. त्यानंतर 5 रेषा ओढून घेतल्या. आपल्याकडे कोणतीही नवीन गोष्ट आली तिला लक्षणीय मानून तिची पूजा केली जाते. त्याच गोष्टीला लक्षात ठेवून ही गोष्ट मी केली. तुमच्याकडेही तुम्ही कसं करतात नवीन गोष्ट आणल्यानंतर ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बऱ्याच जणांनी मला सपोर्ट केलेला आहे. माझ्या फेसबुकच्या कमाईतनं घेतलेली ही पहिली गोष्ट आहे, त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायलाच लागतं. तर या पद्धतीने मी पूजा करून घेतली पहिले आणि त्यानंतर मग पूजा केली. माझ्या मैत्रिणीचं नाव पूजा आहे, तिने पूजा करून घेतली. नंतर बराच उशीर झाला होता मला मशीन आणण्यासाठी. साधारण 10:30 पावणे 11 वाजत आले होते. त्यामुळे मग रात्री कोणाला पूजा करण्यासाठी नाही बोलवलं. म्हटलं उद्या वगैरे सकाळी बोलवलं जाईल. तर तोही डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचंय. तर कालचा तुम्ही माझा व्हिडिओ बघितला, ज्यात मी चैत्र पौर्णिमेला सुवासिनी बोललेल्या होत्या. तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच मी मशीन आणलेली होती, आदल्या दिवशी. आणि पौर्णिमेच्या दिवशी मी त्याची पूजा करून घेतली. म्हटलं शुभ दिवशी पूजा व्हायला हवी. तर मशीन इझिली हँडेबल आहे, उचलून ठेवता येते कुठेही. इलेक्ट्रिक मशीन आहे सिंगरची. तर छान आहे मस्त. त्यात पिको, रफू, शिलाई वगैरे सगळ्याच गोष्टी होतात. एम्ब्रॉयडरी सुद्धा होते. तर म्हटलं मैत्रिणींच्या हातून पूजा व्हायलाच पाहिजे, त्यामुळे मग 5 सुवासिनी बोलून त्यांच्याकडनं पूजा करून घेतली. मला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी 5 सुवासिनींना हळदी कुंकवासाठी बोलवायचंच होतं. मग त्यांना हळदी कुंकवासाठी सुद्धा बोलवलं आणि पूजा पण करून घेतली आणि सुवासिनींचा हळदी कुंकू पण झालं. अगदी छोटासा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून मला सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते. आपल्या सुख दुःखात प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या मैत्रिणी आपल्या सोबत असतात त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व करून घ्यायला हवं असं मला वाटतं. तर या सगळ्या माझ्या मैत्रिणी, अजून मैत्रिणी आहेत सोसायटीमध्ये, ज्या मला छान प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करत असतात. माझ्यासोबत व्हिडिओ बनवतात, छान व्हिडिओ बनवण्यामध्ये सुद्धा मदत करतात. अशा काही मैत्रिणी आहेत. तर त्या मैत्रिणींना सगळ्यांना खरंच खूप थँक्यू. कारण माझ्या सगळ्या आनंदाच्या दुःखाच्या गोष्टींमध्ये त्या माझ्यासोबत सहभागी असतात. आणि जेव्हा आपण काहीतरी चांगली गोष्ट करतो ना, तेव्हा आपल्या मागे सपोर्ट करणारे सुद्धा लोक हवेत. त्यामुळे मग माझ्या मैत्रिणी कायम स्वरूपी माझ्या पाठीशी कायम उभ्या असतात. पूजा तर माझ्या म्हणजे दिवसातनं आम्ही 4-5 तास म्हणजे शेजारी नाही राहत एवढे. कधी कधी तर आम्ही म्हणजे आमचं घराचं दार कधी लावलेलं नसतं फार. ती माझ्या घरी किंवा मी तिच्या घरी असं असतो.
त्यानंतर माझी मैत्रीण मंजू, माझ्याकडची एखादी गोष्ट माहीत नाही अशी ती नाहीये, माझ्या सगळ्या गोष्टी तिला माहिती आहेत अशी मैत्रीण आहे. आणि अशा मैत्रिणी आपल्या आयुष्यात हव्यात, कारण त्यांच्याशिवायही आपलं आयुष्य अपूर्ण आहे असं मला वाटतं. त्यानंतर त्यातले काही फोटोज मी घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, आजचा अगदी छोटासा व्हिडिओ होता, तो तुम्हाला कसा वाटलाय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकताय मी छान स्नेहा फॅशन हब पिको फॉल सेंटर स्पेशल आणि माझा नंबर इथे मेन्शन केलेला आहे. साईनगर, मामुर्डी, देहू रोड या एरियामध्ये जर कोणाला पिको फॉल करायचा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ही माझी जुनी मशीन आणि जुन्या मशीन सोबतचा फोटो. तर मैत्रिणींनो, चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. चला मग भेटते मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.